हाय फ्रेंड्स, आज आपण स्ट्रेट हेअर कट बघणार आहोत। तर बघा ह्या क्लायंटची केस कशी आहेत। मला हेअर कट करायचा आहे। मी आधी क्लायंटचे केस 70% ओले करणार आहे, हेअर स्प्रे करणार आहे। त्याच्यानंतर केसातला सगळा गुंता मी काढून घेणार आहे। सगळे केस ट्रायंगल फ्री करणार आहे। केसांचे 2 भाग करून घेते, त्याच्यानंतर मग गुंता काढते। त्यामुळे क्लायंटलाही त्रास होणार नाही आणि आपल्यालाही ट्रायंगल्स काढायला त्रास होणार नाहीये। व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघा फ्रेंड्स, सगळे ट्रायंगल्स फ्री झालेले आहेत। त्याच्यानंतर मी टेल कोम घेतला आहे। टेल कोम बघा, टेल कोमला टोक असते। मी ए लाइन सेक्शन घेणार आहे, टेल कोमनेच घेणार आहे। बघा ए लाइन सेक्शन म्हणजे जसं आपण इंग्लिश मध्ये ए काढतो की नाही, त्याचप्रमाणे ए लाइन सेक्शन घ्यायचा आहे। जसा इकडून घेतला सेम त्याच पद्धतीने तिकडच्या बाजूनेही घ्यायचा आहे। आणि जो मधला भाग आहे तो आपण आधी कट करून घेणार आहोत। सगळ्यात आधी व्यवस्थित विंचरून घ्यायचा आहे। 3 भाग करून घेतलेले आहेत। एक सीझर आपल्याला लागणार आहे, सीझर घ्या। त्याच्यानंतर सगळे केस नीट विंचरून घ्या। विंचरल्यानंतर क्लायंटला किती कापायचे आहेत केस ते दाखवा। ते सांगतील तेवढेच कापा, कमी किंवा जास्त कापू नका। त्या क्लायंटने मला सांगितले, मला अंदाज आलेला आहे आता किती कापायचा आहे। सीझरने मी व्यवस्थित स्ट्रेट कट करून घेणार आहे। सीझर वाकडी तिकडी कशीही धरू नका, स्ट्रेट धरा म्हणजे केस स्ट्रेट कट होतील। त्याच प्रकारे जो उरलेला सेक्शन आहे त्यालाही करायचा आहे। पण त्याआधी जी मधले केस आपण कापले होते त्याची गाईडलाईन मी घेतली आहे। त्या गाईडलाईननुसार आपल्याला केस कट करायचे। कोणतीही हेअर कट करताना गाईडलाईन सोडायची नाही, गाईडलाईननुसारच हेअर कट करायचा असतो। मी गाईडलाईन घेतली आहे, त्याच्याप्रमाणे मी आता बाकीचे जे उरलेले केस आहेत ते कट करणार आहे। त्याच्यानंतर हे कापलेले केस आहेत ते मी तिकडे एका बाजूला सोडणार आहे आणि जे उरलेले केस आहेत ते घेणार आहे। आणि जो मधला गाईडलाईनचा सेक्शन होता तो त्याची गाईडलाईन घेतली आणि उरलेले केस सगळे हातात घेऊन मी छान विंचरतीये। त्याच्यानंतर गाईडलाईननुसारच आपल्याला हेअर कट करायचा आहे। जेवढे एक्स्ट्राचे केस असतील ते कट करून टाकायचे आहेत। बघा किती छान स्ट्रेट केस वाटतायत। त्याच्यानंतर हे असं करून झाल्यानंतर पुन्हा सगळे केस हातात घ्यायचे आहेत। हातात घेऊन व्यवस्थित बघायचं आहे सगळे स्ट्रेट कट झालेत की नाही। जर एखादा केस राहिला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा हेअर कट आता झालेला आहे। आपल्याला सेटिंग करायची आहे। सेटिंगसाठी आपल्याला पॅडलर ब्रश आणि हेअर ड्रायर घ्यायचा आहे। 2000 वॅटच्या पुढचा आपल्याला हेअर ड्रायर घ्यायचा आहे, त्यानेच केस आपले स्ट्रेट होणार आहेत। बघा हेअर पॅडलर ब्रशने मी कशी सेटिंग करत आहे। या सेटिंगला कन्व्हर्ज सेटिंग असे म्हणतात। सेटिंगचेही प्रकार असतात, 6 प्रकार असतात सेटिंगचे। त्यामधला हा एक प्रकार आहे कन्व्हर्ज सेटिंग। ज्यावेळेस आपण स्ट्रेट कट, यू कट, डीप यू कट, व्ही कट जे बेसिकचे हेअर कट करतो त्यावेळेस आपल्याला कन्व्हर्ज सेटिंग करावी लागते। एक जो आपण सेक्शन उचलतो तो 3 वेळा हे पॅडलर ब्रशने करायचा आहे। त्यानंतरच केस आपले तिथे स्ट्रेट होणार आहेत, सेटिंग होणार आहे।
तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ तयार करण्यासाठी। बघू शकता फ्रेंड्स, सेटिंग केलेला फरक, एकीकडे सेटिंग केलेली आहे आणि एकीकडे नाही आहे, तर बघू शकता। आता ह्या पद्धतीनेच आपल्याला तिकडच्या बाजूलाही सेटिंग करायची आहे। छान व्यवस्थित सेटिंग करून घ्यायची आहे। तुम्हाला माझ्या ब्युटी पार्लरच्या क्लासला जॉईन व्हायचे असेल तर आत्ता संपर्क साधा, कारण आत्ता नवीन बॅच चालू झालेली आहे आणि त्या बॅचला तुम्हाला ॲडमिशन घेता येईल। आता सगळे केस मी गोळा करून घेतले आहे आणि हा रोलर ब्रश आहे। ह्या रोलर ब्रशमध्ये राऊंडमध्ये मी केस घेते, त्याच्यानंतर ड्रायरने आपल्याला त्याची सेटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे खालून जो लूक येणार आहे तो स्ट्रेट न राहता खालून थोडासा राऊंडमध्ये शेप जाणार आहे, तो छान दिसतो सेटिंग करताना। छान व्यवस्थित रोलरमध्ये पॅक करून घ्यायचे आहे केस आणि त्याच्यानंतर सेटिंग करायची आहे। सोडतानाही व्यवस्थित सोडा, कारण केस गरम असतात आणि आपण लगेच सोडलं तर ती सेटिंग व्यवस्थित होत नाही। बघा किती छान मस्त सेटिंग झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हेअर कट।